नमस्कार मित्रांनो. अर्जित रजा, परावर्तित रजा, असाधारण रजा, अर्धपगारी रजा असे जे रजेचे विविध प्रकार आहेत, त्यापैकी किरकोळ रजेची आपल्याला नेहमीच गरज भासत असते. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 व मुंबई नागरी सेवा रजा नियम यामध्ये या रजांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आज आपण शैक्षणिक संस्था व त्यांच्याशी निगडीत कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजांविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजेच थोडक्यात शाळेतील कर्मचाऱ्यांच्या रजांविषयीचा विचार करणार आहोत. मित्रांनो, किरकोळ रजेलाच नैमित्तिक रजा, कॅज्युअल लीव्ह किंवा CL असं म्हटलं जाते. परंतु किरकोळ रजा म्हणजे नेमकं काय? तर शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम अधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी म्हणजेच किरकोळ रजा होय, असं थोडक्यात म्हणता येईल. शिक्षक, मुख्याध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर यांना शैक्षणिक वर्षातून 12 दिवस, तर लिपिक, शिपाई, ग्रंथपाल व नाईक यांना शैक्षणिक वर्षातून 8 दिवस किरकोळ रजा उपभोगता येतात, हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर किरकोळ रजा ही हक्क म्हणून मागता येत नाही, हेही आपल्याला चांगलंच माहीत आहे. आता किरकोळ रजांचा उपभोग घेत असताना काही प्रश्न किंवा काही शंका आपल्याला गोंधळात टाकत असतात. त्या प्रश्नांकडे वळूया. सर्वात आधी प्रश्न पडतो की किरकोळ रजा उपभोगायच्या तारखेच्या आधी अर्ज दिलाच पाहिजे का? किंवा रजा मंजूर करून घेतलीच पाहिजे का? तर याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही नियोजन करून किरकोळ रजा घेत असाल तर निश्चितच आधी अर्ज देऊन रजा मंजूर करून घेतली पाहिजे. मात्र कधीकधी असा प्रसंग येतो की शाळेला निघायच्या वेळेस एखादी अडचण येते आणि मग रजा घ्यावीच लागते. अशा वेळेला रजा उपभोगल्यानंतरही तुम्ही अर्ज देऊ शकता. येथे एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवावी लागेल की ज्या शाळेत 1 किंवा 2च शिक्षक आहेत त्यांनी वरिष्ठांना किंवा एकमेकांना कळवल्याशिवाय रजा घेऊ नये, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, रजा नियमांमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की किरकोळ रजा नामंजूर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतूद कायद्यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणखी एक प्रश्न पडतो की सलगपणे जास्तीत जास्त किती दिवस किरकोळ रजा उपभोगता येते? याचं उत्तर असं आहे की सलगपणे तुम्ही 3 दिवस किरकोळ रजा उपभोगू शकता. मात्र अतिशय महत्त्वाचं काम असल्यास ही रजा तुम्ही जास्तीत जास्त 5 दिवसांपर्यंत उपभोगू शकता. नेहमी संभ्रमात टाकणारा प्रश्न म्हणजे सार्वजनिक सुट्टीला जोडून किरकोळ रजा घेता येते का? तर याचं उत्तर आहे की सार्वजनिक सुट्टीला जोडून किरकोळ रजा घेता येते. मित्रांनो, रजा नियमांमध्ये असं म्हटलेलं आहे की नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेले कोणत्याही संख्येतील शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची, तसेच नैमित्तिक रजेमध्ये आलेली सुट्टी किंवा सुट्ट्यांची मालिका नैमित्तिक रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल. समजा रविवारला जोडून सोमवारी तुम्ही सुट्टी टाकलेली आहे, मंगळवारी सार्वजनिक सुट्टी आहे, पुन्हा तुम्हाला बुधवारी किरकोळ रजा हवी आहे, तर बुधवारचीही किरकोळ रजा तुम्ही उपभोगू शकता. अशा वेळेला तुम्ही उपभोगलेल्या रजांचाच हिशेब धरला जातो, सार्वजनिक सुट्ट्या त्यात गणल्या जात नाहीत. एक अट मात्र लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही उपभोगलेल्या रजा आणि सार्वजनिक सुट्ट्या मिळून 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होता कामा नये, हे तितकंच महत्त्वाचं आहे. मोठ्या सुट्टीच्या मागे किंवा पुढे जोडून किरकोळ रजा घेता येईल का? हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, होय, जोडून घेता येईल. मात्र त्यासाठी मुख्याध्यापकांची पूर्वपरवानगी लागेल, सोबत सक्षम कारणही लागेल. त्याशिवाय मोठ्या सुट्टीला जोडून किरकोळ रजा घेता येणार नाही. मित्रांनो, आपण अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा घेऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे. पण शनिवारी बहुतेक शाळांमध्ये अर्धा दिवसच शाळा भरते. मग शनिवारी जर किरकोळ रजा घेतली तर ती पूर्ण दिवस पकडावी की अर्धा दिवस पकडावी? याचं उत्तर असं आहे की शाळा जरी अर्धा दिवस भरत असली तरी तो जो दिवस आहे तो कामाचा पूर्ण दिवस म्हणून पकडला जातो. म्हणून शनिवारची जर रजा घेतली असेल तर ती पूर्ण दिवस म्हणूनच गणली जाईल. आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच किरकोळ रजा इतर रजांना जोडून घेता येतात का? तर मित्रांनो, अर्जित रजा, विशेष अर्जित रजा, अर्धपगारी रजा, परावर्तित रजा, असाधारण रजा अशा प्रकारच्या कोणत्याही रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. आणि त्याचबरोबर नैमित्तिक रजा म्हणजेच किरकोळ रजा साठवता येत नाहीत. म्हणजेच या शैक्षणिक वर्षात शिल्लक राहिलेल्या रजा पुढच्या वर्षासाठी ओढता येत नाही, हे तर आपल्याला माहीत आहेच. तर मित्रांनो, माझ्या दृष्टीने किरकोळ रजेच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मला वाटत होत्या
त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि शेवट करण्याआधी नक्की सांगेन की मित्रांनो, आयुष्य हे एकदाच मिळते. पुनर्जन्म मिळत असेल तर मागच्या जन्मी आपण कोण होतो हे काही आपल्याला आठवत नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक राहा. धन्यवाद.